अखिल जगत स्वामी साब सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुर्गी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावणे तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. चोडप्पा देवा देवा तुम्ही मला बोलवलं सांगा देवा काय सेवा करू. चोडप्पा आज आख्यानासाठी राजसभेत सर्वजण येणार आहेत. तेव्हा लक्ष्मी देवींसाठी येताना मिळण्याची व्यवस्था करावी. वय देवा. आणि प्रधानजी आणि लक्ष्मी देवींना हा निरोप कळवा. वय देवा सांगतो काळजी नसावी. देवी आज आख्यानाला जाण्याआधी मुद्दामच मी तुम्हाला भेटायला आले. म्हाळसा पण आज असं काय आहे. तुम्हाला ठाऊक आहेच की आज आख्यानात समुद्र मंथनातून श्री महालक्ष्मी देवी बाहेर येणार आहेत. हे तुम्हीच मला सांगितले आहे. तुझ्या स्मरणात आहे तर. अर्थात मी कसे विसरेन ते. कदाचित आज मला त्यांचे दर्शन देखील होईल. आणि म्हणूनच आख्यानाला जाण्याआधी मी तुम्हाला भेटायला आले आहे. मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. माझे मनोरथ पूर्ण होवो. म्हाळसा असे काय पाहता आहात देवी? आजचा दिवस किती महत्वाचा आहे हे मी सांगायला हवं का? आज सगळ्यांना हे कळणार आहे की मी समुद्र मंथनातून बाहेर का आले, कशी आले आणि पुढे काय घडलं. विशेष म्हणजे तुमच्या रूपाची, महतीची प्रचिती लोकांना येणार आहे. आपण कोण आहोत हे देखील म्हाळसाला आज कळेल का?
प्रधानजी, मी आत यावं का? चौडप्पा, तुम्ही? एक काम होतं बघा, ते तुमच्यासाठी एक सांगावा घेऊन आलतोय. सांगावा? होय, कोणाचा सांगावा? जी देवांचा सांगावा आहे. देवानं सांगितलं आहे की आज आख्यानाला येताना लक्ष्मी देवीसनी मेहनत आणावं म्हणून. हेच सांगाय आलो होतो. ये तुझी. सदानंदाचा एकट 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 राज्यसभेत लक्ष्मीदेवी मेण्यातून का आल्या? कारण आज त्यांचा प्रगट दिन आहे. मग तुम्ही मला हे आधी का नाही सांगितलं? या देवी. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै शिवायै सततं नमः. यशम देहि माम देहि श्री महालक्ष्मी नमोस्तुते. नारायण नारायण. तर समुद्र मंथनातून श्री महालक्ष्मी प्रकट झाल्या आणि देव दैत्य आणि देवेंद्र यांना अशी अभिलाषा होती की श्री महालक्ष्मी आपल्यालाच प्राप्त व्हाव्यात. आणि श्री लक्ष्मी देवींच्या अंतःकरणात एकच चित्र होते आणि ते म्हणजे श्री विष्णूंचे. श्री लक्ष्मी देवी श्री नारायणाला शोधत होत्या आणि श्री नारायण तिथे उपस्थित झाल्यानंतर श्री महालक्ष्मी देवी त्यांच्याकडे चालत गेल्या आणि श्री महाविष्णूंच्या गळ्यात त्यांनी हार घातला. माधवा, या क्षणी आपला श्री महालक्ष्मी देवींबरोबर पुनर्विवाह झाला आहे, पण तरीही हा विवाह देव दैत्य चेतना शक्ती
ह्यांच्या साक्षीने होणे देखील अत्यंत महत्वाचे आहे. पण मग हा विवाह समुद्रकिनारी संपन्न झाला का? नाही देवी, श्री महादेवांनी अंतरिक्षात एक स्थान निश्चित करायला सांगितले होते. मला हा विवाह कसा झाला हे ऐकण्याची खूप उत्सुकता आहे. सांगतो. या विवाहापूर्वी सर्वांना निमंत्रण दिले गेले आणि ते मी दिले. देवेंद्र, ब्रह्मदेव, सरस्वती देवी, तसेच वायुदेव, अग्निदेव, वरुणदेव, धरित्री देवी या सर्वांना मी निमंत्रण दिले. समुद्रदेव कैलासात गेले. ते श्री महादेव आणि श्री पार्वती देवींना भेटले. समुद्रदेवांनी श्री महादेव आणि श्री पार्वती देवींचे आभार मानले. त्यांना विवाहाचे अनौपचारिक आमंत्रण दिले आणि त्यांच्याकडे आशीर्वाद मागितले. आदिशक्ती श्री पार्वती देवी आणि आदिपुरुष श्री महादेव यांनी त्यांना आनंदाने आशीर्वाद दिले. प्रणाम प्रभो. हे देवा, माझी कन्या लक्ष्मी हिच्या विवाह सोहळ्याची आपण घोषणा केली, म्हणून या विवाह सोहळ्याच्या पूर्वतयारीला आरंभ करतोय. हे समुद्रदेव, हा विवाह सोहळा न भूतो न भविष्यती असा व्हायला हवा. ह्या विवाह सोहळ्यासाठी अंतरिक्षामध्ये स्थान निश्चित करावे आणि त्यासाठी विश्वकर्मा यांचे सहाय्य घ्यावे. पिता या नात्याने माझ्यावर आपले ऋण आहे. समुद्रदेव, या विवाहासाठी सर्व देव, देवी, देवता, चेतना, शक्ती, पंचमहाभूते अत्यंत आनंदाने सहाय्यभूत होते. चिंता नसावी. होय माते, या सोहळ्यासाठी औपचारिक निमंत्रण घेऊन मी पुन्हा येईन, पण हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून आशीर्वाद असावे. समुद्रदेव, हा विवाह सोहळा असा आहे की कोणताही अशुभ उपस्थित राहू शकत नाही. तेव्हा चिंता नसावी, सर्व काही मंगल होईल. त्यानंतर समुद्रदेव श्री विष्णूंना भेटले. समुद्रदेव हे देवतेच्या रूपात असले तरीही ते एका कन्येचे पिता होते. एका कन्येचा पिता या नात्याने श्री समुद्रदेवांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. श्री विष्णू यांना श्री लक्ष्मी देवींनी हार घातल्यानंतर समुद्रदेवांना एकच चिंता होती आणि ती म्हणजे हा विवाह सोहळा कसा संपन्न होईल. परंतु श्री विष्णूंकडे त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं होती. हे प्रभो, माझा नमस्कार स्वीकार करावा. बोला समुद्रदेव. कन्येचा पिता या नात्याने मला आपल्याशी बोलायचे आहे. विवाहाविषयी? हा विवाह कसा असावा, या विवाहाबद्दल आपल्या काय कल्पना आहेत हे जर सांगितलं तर मी पूर्वतयारीला प्रारंभ करेन. समुद्रदेव, माझ्या काही अपेक्षा नाहीत. प्रत्यक्ष श्री लक्ष्मी माझ्या अर्धांगिनी होणार आहेत. मला ह्यापेक्षा अधिक चांगलं काय हवं असेल? माझ्या काहीही अपेक्षा नाहीत. आपण यथाशक्ती विवाह करावा. खरं तर मी काय देणार आपल्याला? तरीही समुद्रदेव, चिंता नसावी. हा विवाह सर्व देव, श्री महादेव, पार्वती, ब्रह्मदेव, सरस्वती यांच्या साक्षीनं पार पडावा. मी यथाशक्ती सर्व काही करेन. आपले शुभाशीर्वाद असावे. शुभम भवतु. मला एक प्रश्न पडला आहे. बोलावे देवी. समुद्रदेव श्री विष्णूंना भेटायला गेले होते खरे, पण अलक्ष्मींचा उल्लेख मी कुठेही ऐकला नाही. अलक्ष्मी या लक्ष्मीदेवींच्या भगिनी आहेत.
तर त्या विवाह सोहळ्यात उपस्थित होत्या की नाही हा प्रश्न मला अस्वस्थ करतो आहे. मी अत्यंत विनयाने इथे नमूद करू इच्छितो की या सोहळ्यात अलक्ष्मी उपस्थित नव्हती. कारण अलक्ष्मी ही अशुभ गोष्टींचे प्रतिनिधित्व करते आणि जिथे श्री विष्णू आहेत तिथे अशुभ कसे घडू शकेल. मी एक सांगू? बोला देवी. मी हा सोहळा अनुभवला आहे. हे स्वामी सर्व भूतांच्या ठाई शक्ती रूपे वर्तसी पाही म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. हे कृपासागरा सर्व भूतांच्या ठाई लोभ रूपे वर्तसी पाही म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. हे विषकंठ भूषणा सर्व भूतांच्या ठाई भक्ती रूपे वर्तसी पाही म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. माझे पूर्वजे पूजिलासी तुची तू साक्षात विष्णू दिससी. माझे आराध्य ध्याता निश्चयेसी प्रत्यक्ष मदतीसच ते. युद्ध करुनी तोषविले उमावरा अमर्याद निंदा केली दातारा. या दुर्गती माझी बुडालो खरा तारी मज या वेळा. लक्ष्मी देवी, तुम्ही याआधी असे कधीही म्हटले नाही की तुम्ही या समुद्र मंथनाचे भाग होतात. मग आज तुम्ही असं का म्हणता आहात की हा प्रसंग तुम्ही आधी अनुभवला आहे म्हणून? प्रधानजी तिथे होते म्हणजे स्वाभाविकपणे मी देखील तिथे होते. ती एक अलौकिक घटना होती. याचा अर्थ तुम्ही त्या चरित्राशी तेव्हापासून संबंधित होतात. होय. आज मी तुला सांगतो की माझा श्री प्रधानजी आणि श्री लक्ष्मी यांच्याशी प्राचीन ऋणानुबंध आहे. पण ह्याने माझ्या प्रश्नाचं समाधान नाही होणार. मान्य आहे, पण वस्तुस्थिती अशी आहे की त्यावेळी प्रधानजी आणि श्री लक्ष्मी देवी हे एका दिव्य तेजाच्या स्वरूपात उपस्थित होते. श्री लक्ष्मी आणि श्री विष्णू यांच्या विवाहाच्या निमित्ताने सर्व देव देवी देवता चेतना शक्ती सर्वजण अंतरिक्षात उपस्थित झाले होते. हा विवाह सोहळा त्यांना अत्यंत जवळचा होता कारण समुद्र मंथनामुळेच हे सारे शक्य झाले होते. मी समुद्रदेव लक्ष्मीचा पिता उपस्थित सर्वांचं स्वागत करतो. आज श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी देवी यांचा आपल्या सर्वांच्या साक्षीनं विवाह संपन्न होणार आहे. आपण या शुभ प्रसंगी आलात आणि या विवाह प्रत्यर्थाची मदत केलीत त्यासाठी मी आपला ऋणी आहे. लक्ष्मी गुप्त झाली होती त्या क्षणापासून मी अस्वस्थ होतो, पण त्रिदेव आणि देव आणि दैत्य यांच्यामुळे ती पुन्हा आली. पण आज माझ्या कन्येला मला पाहता आले आणि तिचा आज विवाह होतो आहे. यापेक्षा एका पित्याला आणखी काय हवे. अल्पावधीतच वर आणि वधू यांचे आगमन होईल. मी आपल्या सगळ्यांचे पुनश्च स्वागत करतो. प्रणाम समुद्रदेव.
समुद्रदेव, या शुभप्रसंगी मी काय भेट देऊ असा प्रश्न मला पडला होता. साक्षात श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना मी काय भेट देणार, पण तरीही या विवाह प्रसंगी मी हे आसन भेट देतो आहे. हा विवाह सोहळा अत्यंत विशेष आहे. संपूर्ण अंतरिक्ष हेच मंडप झाले आहे आणि या मंडपाला मी केवळ एक इंद्रधनुचे तोरण लावतो आहे. या विवाहाचे वैशिष्ट्य असे होते की प्रत्येक देवतेला स्वतःहून काहीतरी द्यायचे होते. श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी मातेला ते काय देणार, परंतु हा सोहळा म्हणजे एक पर्वणीच होती.